नमस्कार. आज आपण वेब डेव्हलपमेंटमधल्या एका खूपच इंटरेस्टिंग आणि खरं सांगायचं तर अत्यावश्यक संकल्पनेबद्दल बोलणार आहोत. ती म्हणजे रिस्पॉन्सिव्ह डिझाईन. आता हे नेमकं आहे तरी काय? चला जाणून घेऊया. अच्छा, जरा आठवून बघा. असं कधी झालंय का की आपण फोनवर एखादी वेबसाईट उघडली आणि मग काय, एक साधं वाक्य वाचायला सुद्धा स्क्रीनला चिमटा काढा, झूम करा, डावीकडे सरकवा, उजवीकडे सरकवा. किती त्रासदायक असतं ना हे. खरं तर वैताग येतो आणि आपण ती वेबसाईट लगेच बंद करून टाकतो, बरोबर? हे बघा, इथे अगदी डोळ्यासमोर फरक दिसतोय. डावीकडे बघा, किती छान, स्वच्छ, व्यवस्थित सगळं काही अगदी सहज वाचता येतंय. हा आहे एक आदर्श अनुभव. आणि आता उजवीकडे बघा, हे आहे ते त्रासदायक वास्तव. असं वाटतंय जसं कोणीतरी मोठ्या कम्प्युटरची वेबसाईट उचलून तशीच फोनच्या छोट्या स्क्रीनवर फेकून दिलीये. आणि नेमकी हीच अडचण सोडवण्यासाठी रिस्पॉन्सिव्ह डिझाईन कामी येतं. मग यावर उपाय काय? तर उपाय खूप सोपा आहे आणि गंमत म्हणजे तो आपल्या रोजच्या आयुष्यातल्या एका साध्या गोष्टीत दडला आहे. कल्पना करा, ग्लासातल्या पाण्याची. तर रिस्पॉन्सिव्ह डिझाईन म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी आयडिया आहे जिथे आपली वेबसाईट पाण्यासारखी वागली पाहिजे. म्हणजे बघा, पाणी कसं असतं, तुम्ही ते एका पसरट भांड्यात टाका, ते त्याचा आकार घेतं. एका उंच ग्लासमध्ये होता, ते त्या ग्लासचा आकार घेतं. अगदी तसंच आपली वेबसाईटसुद्धा कोणत्याही स्क्रीनवर, मग ती मोठी असो वा छोटी, आपोआप फिट झाली पाहिजे. हेच उदाहरण पुढे नेऊया. समजा आपली जी वेबसाईट आहे त्यातली माहिती म्हणजे पाणी. आता डेस्कटॉपची मोठी स्क्रीन म्हणजे काय? तर एक मोठं पसरट भांडं. टॅबलेटची स्क्रीन म्हणजे एक नॉर्मल ग्लास. आणि मोबाईलची स्क्रीन म्हणजे एक उंच, बारीक ग्लास. आपलं ध्येय काय आहे? तर हे पाणी म्हणजेच आपलं कंटेंट या प्रत्येक भांड्यात म्हणजेच प्रत्येक डिव्हाइसवर अगदी व्यवस्थित ओव्हरफ्लो न होता बसायला हवं. बरं, हे सगळं ऐकायला तर खूप छान वाटतंय की वेबसाईट पाण्यासारखी असावी, पण प्रश्न हा आहे की हे करायचं कसं? म्हणजे वेबसाईटला हे कळणार कसं? तर याची सगळी जादू दडली आहे मीडिया क्वेरीज नावाच्या एका गोष्टीमध्ये. तर मग वेबसाईटला कळणार कसं की ती कोणत्या भांड्यात आहे? म्हणजे ती डेस्कटॉपवर उघडली आहे की मोबाईलवर? साहजिक आहे, वेबसाईट काही जादूने ओळखू शकत नाही. आपल्याला तिला काही सूचना द्याव्या लागतात, काही नियम सांगावे लागतात. हे नियम म्हणजे काय? तर अगदी साध्या जर-तरच्या भाषेत दिलेल्या सूचना. समजा आपण वेबसाईटला सांगतोय की जर स्क्रीनची रुंदी 600 पिक्सेलपेक्षा कमी असेल तर तो आडवा मेन्यू बार आहे ना, तो एकाखाली एक दाखव. झालं. अगदी सोपं आहे. आपण वेबसाईटशी बोलल्यासारखं तिला नियम सांगतो. आणि आपण ज्या जळतरच्या नियमांबद्दल बोललो ना, त्यांनाच टेक्निकल भाषेत मीडिया क्वेरी असं म्हणतात. हे CSS मधलं एक फीचर आहे जे आपल्या वेबसाईटला खरं तर स्मार्ट बनवतं. ती स्वतः स्क्रीनचा आकार ओळखते आणि आपण दिलेल्या नियमांनुसार स्वतःला बदलते. चला, तर मग आपण जे काही पाहिलं त्यातले सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात बघूया. सगळ्यात मोठा टेकअवे काय आहे? तर तो हा की आजच्या जगात प्रत्येक स्क्रीनसाठी डिझाईन करणं गरजेचं आहे. म्हणजे बघा, 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. 1. रिस्पॉन्सिव्ह डिझाईन आता ऑप्शनल नाहीये, ते गरजेचं आहे. दुसरं, आपलं कंटेंट म्हणजे पाणी आणि स्क्रीन म्हणजे भांडं. ही साधी गोष्ट लक्षात ठेवली की सगळं सोपं वाटतं. आणि तिसरं, हे सगळं प्रत्यक्षात आणणारी जादू म्हणजे CSS मधले मीडिया क्वेरीज. पण हे सगळं करायचं का? इतकं महत्त्वाचं का आहे हे? कारण साधं आहे. आज जगात डेस्कटॉपपेक्षा जास्त लोक त्यांच्या फोनवर इंटरनेट वापरतात. विचार करा, लोक सतत फोनवर असतात. आणि अशा वेळी जर आपली वेबसाईट त्यांच्या फोनवर नीट चालत नसेल तर आपण कितीतरी लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी गमावत आहोत. त्यामुळे एक चांगला मोबाईल अनुभव देणं हे खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. तर आता ही संकल्पना तर स्पष्ट झाली आहे. मग आता एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. हे सगळं समजल्यावर आता प्रत्येक स्क्रीनसाठी असं काय नवीन आणि भन्नाट तयार करता येईल? याची उत्तरं प्रत्येकाकडे वेगळी असतील, नाही का?